देशातील सध्याच्या घडामोडींवर आधारित देखावे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साकारले आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने लोकनेते अण्णा हजारे यांच्या देशव्यापी भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे पडसाद यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये देखाव्याच्या रूपाने उमटले आहेत। कळंबोली येथील गुरुसंकल्प सांस्कृतिक मंडळ सार्वजनिक गणेशोत्सवात भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचा देखावा सादर करण्यात आला असून हा देखावा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत आहेत। कळंबोली येथील गुरुसंकल्प सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या मंडळातर्फे शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी आमदार विवेक पाटील व शेका पक्षाचे जिल्हा सचिव बाळाराम पाटील यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते। या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, भीमा ऑफिस प्रिमायसेसचे अध्यक्ष रामदास शेवाळे, भाताण ग्रामपंचायतीचे सदस्य व कळंबोली पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष संतोष चौधरी, उपाध्यक्ष बबन मुकादम आदी मान्यवरांसह मंडळाचे पदाधिकारी, महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना आमदार विवेक पाटील यांनी या गणेशोत्सवानिमित्त भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्याचा जो संकल्प केला आहे तो नक्कीच प्रशंसनीय आहे। अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात संपूर्ण देशाने भ्रष्टाचार विरोधात आवाज उठविला आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून देशवासियांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत झाली आहे। हे नक्कीच भविष्यासाठी चांगले संकेत आहेत, असे प्रतिपादन आमदार विवेक पाटील यांनी केले। सन्माननीय अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचाराच्या विरुद्धच्या आंदोलनामध्ये भ्रष्टाचार किती दूर होईल कमी होईल मला माहित नाही, पण या देशातल्या सर्वसामान्य जनतेमध्ये देशाबद्दलचे असणार जे प्रेम आहे ते प्रेम वाढलेलं आहे आणि प्रेम व्यक्त करायला लोक लागलेले आहेत। नाही तर मातृभूमीचं या ठिकाणी पूजन करायला एवढे लोक कधी जमले, याच्या गेल्या वर्षी जर ठेवला असतात तुम्ही कार्यक्रम ज्ञानेश्वर तर एवढे महिला जमल्या नसत्या। पण त्या आधारावर या मोठ्या संख्येने आपण शेवटी देश, आपण आपल्या सर्वांपेक्षा देश मोठा आहे, आपलं कोण जाती धर्म पंथ काही असतील पण भारत माता ही सर्वात मोठी आहे, ती सर्वांची माता आहे आणि तिचं पूजन करणं हे आपल्या सर्वांचं काम आहे। आपण मोठ्या संख्येने विशेष करून आमच्या भगिनी वर्ग या ठिकाणी ज्या संख्येने जमलेले आहेत तुमचं मनपूर्वक मी या ठिकाणी अभिनंदन करतो। धन्यवाद। या प्रसंगी आमदार विवेक पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी श्री गणेशाचे व श्री सत्यनारायणाचे दर्शन घेऊन पूजा केली। गजानन श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया, गजानन श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया, मंगलमूर्ती श्री गणराया। दरम्यान खारघरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित गणेशोत्सव मंडळालाही आमदार विवेक पाटील व आमदार अनिल तटकरे, शेका पक्षाचे जिल्हा सचिव बाळाराम पाटील आदींनी श्री गणेशाचे दर्शन घेऊन पूजा अर्चना केली। यावेळी खारघर विभागीय सचिव रामशेठ करावकर, युवा नेता विजय पाटील, गुरुनाथ गायकर, सरपंच मंजुळा तांबोळी, संतोष तांबोळी आदी मान्यवरांसह स्थानिक नागरिक व श्रद्धाळू मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळाचा मुद्दा सध्या चर्चेत आला आहे। शुक्रवारी आमदार विवेक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चिंचपाडा येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीमध्ये प्रकल्प बाधितांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत जमिनीचा सर्वे होऊ देणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे। नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। सिडकोच्या मनमानी कारभाराविरोधात प्रकल्प बाधितांनी शुक्रवारी चिंचपाडा गावामध्ये झालेल्या बैठकीमध्ये निर्धार केला आहे की जोपर्यंत प्रकल्प बाधितांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत जमिनीचा सर्वे होऊ देणार नाही व भूसंपादनाची प्रक्रियाही होऊ देणार नाही। शुक्रवारी आयोजित या बैठकीसाठी आमदार विवेक पाटील, पंचायत समिती सभापती प्रकाश जितेकर, झेडपी सदस्य एस.के. नाईक, सिडकोचे अधिकारी व 18 गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष व ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचे म्हणणे होते की सिडको प्रकल्प बाधितांच्या ज्या जमिनी अधिग्रहित करीत आहेत त्या जमिनीवर कोणता प्रकल्प करीत आहेत किंवा अन्य कोणते काम या ठिकाणी होणार आहे याची माहिती आम्हाला देत नाही, त्यामुळे आम्ही विरोध करीत आहोत।
जर प्रकल्प बाधितांना याबाबत माहिती दिली नाही तर आम्ही सर्वे होऊ देणार नाही। की प्रयोगादाखल चिंचपाडाचं गावाने आणि कोपरचं गावाने एक आम्हाला सहमती दिली होती की जॉईंट सर्वे आम्ही करायला तयार आहोत, पण तो सर्वेचा फॉर्म्युलेट काय आहे तो आम्हाला समजून द्या तुम्ही। त्यावेळी फॉर्म्युलेटवर जेव्हा अनिता पाटील यांनी जेव्हा विचारलं तेव्हा त्या सांगितलं त्याचं काहीही नसेल, जमिनीची मालकी घर बांधताना जमिनीची मालकी कोणी आहे, त्याची साली बांधलं दादी बांधलं काय बांधलं, त्यांनी सांगितलं घर आहे ना हा पुरावा, घर आहे घरपट्टी तुमच्या नावावर आहे हा पुरावा। त्या मुलं तात्पर्यंत किती वाढत गेल्या। आता प्रश्न असा आहे की सर्वेक्षण होऊन दिल्यानंतर काय योग्य होती, सर्वेक्षण होऊन दिल्यानंतर काय माहिती होती, हा असा विषय आपल्या जमीन संपादनाला तातडीचं संपादन। या प्रसंगी आमदार विवेक पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की प्रकल्प बाधितांनी जी मागणी केली आहे ती नक्कीच स्वागतार्ह आहे। सिडकोने या मागणीचा विचार करावा। ठिकाणी गावाची आम्ही चर्चा केलेली आहे आणि सर्वसाधारण जो सूर आहे लोकांचा तो सूर असा आहे का कुठल्याही परिस्थितीत आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत आमच्या गावचा सर्वे करून देऊ नये अशा प्रकारचा सूर आहे। त्याच्यामुळं लोकांच्या जी मागणी आहेत त्यांचं जे म्हणणं आहे ते आता आम्ही त्यांचं समजावून घेतलेलं आहे। ते पुन्हा एकदा सिडकोच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांच्यासमोर मांडून त्याचं काय उत्तर देतात ते घेतल्यानंतर ते आम्ही लोकांना येऊन सांगावा तुमची ही शंका आहे त्याचं निरसन अशा प्रकारे त्यांनी केलेलं आहे हे सांगून लोकांना कन्व्हिन्स करून नंतर सर्वेचा निर्णय घेण्यात येईल। पण याचबरोबर एक आपल्याला पायलट प्रोजेक्ट म्हणून एका गावाचा सर्वे व्हावा असं चिंचपडा ग्रामस्थांनी एकत्रित येऊन बैठकीत त्यांचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून आम्ही हा शेवटी एका गावचा निर्णय हा एक गावाने घेऊन तो चालत नसतो, त्याला सर्व 18 गावाची मान्यता असावी लागते। तर आजच्या बैठकीमध्ये 18 गावाच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी हजर असताना मान्यता देण्यात आले का प्रायोगिक तत्वावर आपण चिंचपाडा गावचं सर्वेक्षण करूया। म्हणजे सर्वेक्षण म्हणजे नेमकं काय, कशा प्रकारे केले जातो, त्याच्यातनं आपले फायदे काय, आपले तोटे काय हे आपल्या देखील लक्षात येतील। आणि एक गोष्ट या ठिकाणी चिंचपाडा ग्रामस्थांनी आज आम्ही सर्वे करून दिला म्हणजे आम्ही आमचे हक्क सोडलेले नाहीत। आज सर्वेक्षण झालं ते आम्हाला मान्य नसेल तर आम्ही तो सर्वेक्षण झालेलं सर्वेक्षण सुद्धा रद्द करायला लावू। पुढच्या ज्या चर्चा होतील त्या ते आधारे होतील। त्याच्यामुळे एक प्रायोगिक तत्वावर चिंचपाडा गावचं सर्वेक्षण करायचा निर्णय झालेला आहे। बातम्या अजूनही आहेत परंतु एका अल्पशा विश्रांतीनंतर पाहत रहा कर्नाळा आज तक। कोपरखैरणे पोलिसांनी एका आरोपीला अटक करून ताब्यात घेतले आहे। हा आरोपी घराबाहेर लावलेली पाण्याची मीटर चोरून ती भंगारात विकत होता। नागरिकांनी केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी या आरोपीला मुद्देमालासहित अटक केली आहे। कोपरखैरणे पोलिसांनी एका आरोपीला अटक करून ताब्यात घेतले आहे। हा आरोपी घराच्या बाहेर लावण्यात आलेले पाण्याची मीटर चोरी करीत होता। कोपरखैरणे पोलीस स्टेशनमध्ये पाणी मीटर चोरीविषयी अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या, त्यामुळे या मीटर चोराला पकडणे पोलिसांना एक प्रकारचे आव्हानच होते। परंतु अथक प्रयत्नाने या मीटर चोराला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे। बाजारामध्ये हे पाण्याचे मीटर 2500 ते 3000 रुपयात मिळत आहेत, परंतु आरोपी हे पाणी मीटर तोडून भंगाराच्या भावात विकत होता। आरोपीच्या माहितीनुसार भंगार विक्रेत्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। पकडण्यात आलेल्या आरोपीकडून कोपरखैरणे पोलिसांनी 18 पाण्याची मीटर्स जप्त केली आहेत। पकडण्यात आलेल्या आरोपीविषयी कोपरखैरणे पोलीस अधिकारी यांनी अधिक माहिती दिली। एक 2 आरोपी है, एक प्रहलाद दशरथ कांबळे है, एक खुद वो मीटर चोरी करने वाला है, ये पानी के जो मीटर वो चोरी करता है और उसका साथ देखिए उसका जो माल है उसमें पीतल का मीटर रहता है वो खरीदी करने वाला व्यापारी है नंगाराम रूपाजी पटेल। इस सेक्टर नंबर 17 कोपरखैरणे से। और आरोपी जो प्रहलाद दशरथ कांबळे है वो कोपरखैरणे गाँव से है और ये 7 तारीख को इसको कोपरखैरणे गाँव से भाग गया था। लोगों ने इसको देख लिया था मीटर चोरी करते हुए और उसी दिन शाम में पुलिस वालों ने उसको पकड़ा है। सर आरोपी कहाँ से पकड़ने आया और आरोपी का क्या पैसा था सर? ये प्रहलाद दशरथ कांबळे तो ये कुछ काम नहीं करता है, लेकिन ये इसने बहुत सारी जगह पे ऐसे छोटी मोटी चोरियाँ की हैं और उसने कम से कम उसके पास में मीटर का ये भी बरामद हुआ है, खोलने का पाना भी बरामद हुआ है। और उसके साथ साथ जैसे अभी तक 4 ऑफिस हमारे को दाखिल हुए, 4 फिरियाद आई है कि मीटर चोरी है और माल भी रिकवर हुआ है। इसके अलावा और कम से कम 14 मीटर उसके पास में मिले हैं जो ये नंगाराम ने खरीद करके लिए। पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव मंगाराम रूपाजी पटेल तथा प्रल्हाद दशरथ कांबळे असून पोलीस त्यांच्याकडून अधिक माहिती घेत आहेत। दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या बॉम्बस्फोटामुळे देश हादरून गेला आहे। महाराष्ट्रातही हाय अलर्ट जारी करण्यात आला असून सुरक्षा व्यवस्थेची काटेकोर अंमलबजावणी होत आहे। 10 दिवसांच्या खाजगी तसेच सार्वजनिक गणपतींचे रविवारी विसर्जन होत आहे।
लाखो गणेश भक्त यावेळी रस्त्यावर येणार असल्याने मुंबई व नवी मुंबईत पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था मजबूत केली असून नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे. नवी मुंबई पोलीस जनजागृतीसाठी सध्या अनेक योजना राबवित आहेत. नुकत्याच झालेल्या दिल्ली येथील बॉम्बस्फोटामुळे नवी मुंबई व मुंबईमध्ये हाय अलर्ट घोषित केला आहे. त्यानुसार नवी मुंबई पोलिसांनी सुरक्षिततेसाठी कठोर नियम केले आहेत, जेणेकरून अनैतिक तत्व आपल्या देशविघातक कारवाई करण्यात यशस्वी होऊ नयेत व कोणत्याही निरपराध व्यक्तीला जीव गमवावा लागणार नाही. समाजामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नवी मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. तसेच नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. नवी मुंबई पोलिसांनी प्रत्येक सोसायटी तसेच नाक्यानाक्यावर पोस्टर अभियान सुरू केले आहे. यामध्ये पोलीस स्टेशनचा संपर्क नंबर व कशा प्रकारे आपण सुरक्षित राहू शकतो, तसेच आतंकवाद्यांच्या देशविघातक कारवाई यशस्वी होऊ नयेत त्या कशा नेस्तनाभूत करण्यात येऊ शकतात इत्यादी अनेक सूचना या पोस्टरमध्ये लिहिण्यात आल्या आहेत. या संपूर्ण घटनेविषयी आमच्या प्रतिनिधींनी कोपरखैरणे पोलीस अधिकारी मुकुंद हत्तोटे यांच्याशी बातचीत केली व या जनजागृती योजनेबाबत अधिक माहिती जाणून घेतली. ये अभी गणेशोत्सव हो रहा है सब तरफ और नवी मुंबई में पूरे महाराष्ट्र में, तो जो अतिरेकी कार्रवाई होती है बहुत जगह पर हमने देखा है पिछले कई दिनों में, कई सालों में जगह जगह बॉम्बस्फोट हो रहे हैं और इसमें आम लोगों को ये चाहिए कि खुद की सुरक्षा के लिए खुद मतलब अलर्ट होना चाहिए. कुछ मालूमात जैसे कोई अनअटेंडेड चीज़ है उसको हाथ नहीं लगाना चाहिए, पुलिस को वार्न करना चाहिए और हर तक चौकन्ना रहना चाहिए. चाहे पब्लिक में से जहाँ भी जाता हो, रेलवे स्टेशन जाते हो, बस स्टैंड जाते हो, जहाँ भी लोग जाते हैं तो उनका काम है कि भाई अपने परिवार की अपने देश की सुरक्षा के प्रति उनकी सजगता चाहिए, उनका ध्यान चाहिए. पनवेल नवीन पनवेलचा झपाट्याने विकास होत आहे. आकर्षक इमारती, भव्य मॉल, विविध नामांकित कंपन्यांची ऑफिसेस पनवेलमध्ये आली आहेत. पनवेलच्या नियोजनबद्ध विकासात आर्किटेक्टचा महत्त्वाचा सहभाग आहे आणि यामध्ये प्रामुख्याने जितेंद्र परमार यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. जितेंद्र परमार यांनी पनवेलजवळ तक्का येथे नव्याने अद्ययावत जितेंद्र परमार अँड असोसिएट्स नावाने ऑफिस सुरू केले आहे. रायगडमधील सुप्रसिद्ध वास्तुविशारद जितेंद्र परमार यांच्या तक्का येथील अत्याधुनिक 3 मजली जितेंद्र परमार अँड असोसिएट या कार्यालयाचे उद्घाटन आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. या प्रसंगी शेकाप जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, नगरसेवक सुनील बैरा, जितेंद्र परमार व परमार कुटुंबीय उपस्थित होते. नेहमीच कोणता न कोणता सामाजिक संदेश देणारे कळंबोली येथील भीमा कॉम्प्लेक्स सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षीही उत्कृष्ट जिवंत देखावा सादर केला आहे. हा देखावा पाहण्यासाठी लोकांची गर्दी दिसून येत आहे. मंडळाचे अध्यक्ष व भीमा ऑफिस प्रिमासेसचे अध्यक्ष रामदास शेवाळे यांच्या कल्पनेतून स्त्री भ्रूण हत्या सारख्या ज्वलंत विषयावर कलाकारांच्या माध्यमातून हा देखावा सादर करण्यात आला आहे. नेहमीच कोणत्या न कोणता सामाजिक संदेश देणारे कळंबोली येथील भीमा कॉम्प्लेक्स सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या वर्षीही उत्कृष्ट जिवंत देखावा प्रस्तुत केला आहे. त्यामुळे या ठिकाणी हा देखावा पाहण्यासाठी लोकांची गर्दी दिसून येत आहे. मंडळाचे अध्यक्ष व भीमा ऑफिस प्रिमासेसचे अध्यक्ष रामदास शेवाळे यांच्या कल्पनेतून साकार झालेली स्त्री भ्रूण हत्या सारख्या ज्वलंत विषयावर कलाकारांच्या माध्यमातून देखावा सादर करण्याची कल्पना नक्कीच प्रशंसनीय आहे. हे बघा, जे आहे ते आम्ही सांगितलंय, काय करायचंय ते तुम्ही बोला. हे बघा, मला फक्त मुलगाच हवाय. अहो पण तू गप्प बैस. हे बघा, तुमचं भांडण तुम्ही नंतर करा, मी काय करू ते सांगा. अबॉर्शन करा डॉक्टर, तिचं काही ऐकू नका. ठीक आहे सिस्टर, या चला. डॉक्टर नका मारू मला. डॉक्टर मला जन्म घ्यायचाय, मला हे जग बघायचंय. डॉक्टर मला यायचंय. हे बघ, तुझ्या आई बाबांना सांगते, त्यांना तू नकोयस, त्यांना मुलगा हवाय, वंशाला दिवा. पण डॉक्टर, मुलगी नाही का वंशाचा दिवा होऊ शकत? आपला समाज पुरुष प्रधान आहे, म्हणजे स्त्रियांना किंमतच नाही. हे बघ, तू काही बोलू नको. आजपर्यंत मी इतके गर्भपात केले पण तुझ्यासारखी तक्रार नाही केली कोणी. पण मी करते. डॉक्टर, मला खरंच यायचंय, मला जन्म घेऊ द्या. डॉक्टर, मला वाचवा. डॉक्टर, मला वाचवा. बस, हे बघ, हे मी नाही केलं ना तर तुझे आई बाप दुसऱ्या कुठेतरी जाऊन हे करणारच. मग मी माझं नुकसान का सोसावं? अहो डॉक्टर, मी तर मुलगा होतो ना, मला का नाही
दिलं तुम्ही? ते बघ होतं असं कधीतरी चुकून होतं. अहो पण मी जन्म घ्यावा म्हणून तर हा अट्टहास करताय ना तुम्ही? म्हटलं ना तुला झाली चूक. अहो तुम्ही म्हटलं आणि झालं, पण माझा जन्मच संपला ना. डॉक्टर, कोवळ्या जीवांना वाचवल्याचं पुण्य तरी घ्या. कसलं पाप आणि कसलं पुण्य. हे बघ या सगळ्या भाकड काकाय, मला माझं काम करू दे. नको नको डॉक्टर, मला यायचंय. आई मला यायचंय. आई मला यायचंय ग. बाबा बाबा मला यायचंय. नको सध्याच्या स्थितीमध्ये मुलांच्या संख्येपेक्षा मुलींची संख्या दर वेगाने कमी होत आहे. त्याचे कारण म्हणजे स्त्री भ्रूण हत्या. स्त्री भ्रूणाची गर्भामध्येच हत्या करून अथवा नवजात मुलीला नदी नाल्यात अथवा कचरा कुंडीत टाकले जाते. हे वास्तव समाजाला पटवून देण्यासाठी भीमा कॉम्प्लेक्स सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या सामाजिक कर्तव्याची जाणीव देऊन हा देखावा सादर केला आहे. हा देखावा वास्तवदर्शी तर आहेच आणि स्तुतीय देखील आहे. या देखाव्याविषयी मंडळाचे अध्यक्ष रामदास शेवाळे यांनी आमच्या प्रतिनिधींना अधिक माहिती दिली. नाही, साधारणतः ते काय आमच्या मनाचीही नव्हती. आपण आज न्यूज चॅनलला पाहतो की स्त्री भ्रूण हत्याचा विषय काय आहे आणि पेपरला येतंय, न्यूजला येतंय, बातम्याला ऐकतोय आपण की ही वस्तुस्थिती भयंकर आहे, परंतु इतका वेळ इथे नाही आम्हाला मांडण्यासारखी. म्हणून आम्ही एक 20 मिनिटांमध्ये कसं ते कार्यक्रम लोकांच्या पर्यंत पोहोचवता येईल त्या 20 मिनिटाचा कार्यक्रम आम्ही निर्माण केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सहकार्य ते मराठी शाळा जी आहे ते मराठी एज्युकेशनची त्यांचे सर्व विद्यार्थी आहेत आणि ते कदम सर आहेत, त्या शाळेत शिक्षक आहेत. त्या याच्यातून संकल्पनेतून त्यांनी त्या मुलांना घेऊन इथे आम्ही तो रंगीत तालीम करून तो शो मांडला गेला. एकूणच हा जिवंत देखाव्याच्या माध्यमातून भीमा कॉम्प्लेक्स सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने जनजागृतीचा जो उपक्रम राबविला आहे तो नक्कीच आदर्श असाच आहे. कर्नाळा हस्तक बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना करायची असेल, काही माहिती द्यायची असेल किंवा जाहिरातींच्या संदर्भात कृपया आमच्याशी संपर्क साधा. आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा हस्तक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल. आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalahastak@gmail.com.